हॅलो, कशा आहात सगळे? मजा आहेत ना? मला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करावीशी वाटली खरं सांगू तर, कारण की खूप म्हणजे मी त्यांच्या तिथंच नाही नोटीस केली. म्हणजे मी वटसावित्री पौर्णिमेच्या दिवशी जेव्हा पूजेला गेली होती ना, मी ती गोष्ट तिथंसुद्धा नोटीस केली आणि इतर जिकडे पण मी जाते ना, तिकडेसुद्धा मी ती गोष्ट नोटीस करते की लोकांना का माहिती असं वाटतं की मला ना खूप जास्त ॲटिट्यूड आहे. परंतु माझं तसं काहीच नाही. उलट मला जर कोणी समोरून बोललं नाही, मी लगेच पटकन बोलते. उलट त्या व्यक्तीशी मी एकदम मिसळून जाते त्या व्यक्तीसोबत मी. हां, ही गोष्ट वेगळी आहे की समजा आता आपण ज्या व्यक्तींना ओळखतच नाही, आपण स्वतःहून कसं काय बोलायचं ना त्यांच्याशी. आणि समजा स्वतःहून तुम्ही जर माझ्याशी हसले तर आपण तर हसूच ना, मी तर हसेलच ना. पण काही लोकांना असं वाटतं की नाही नाही, हिला ना खूप जास्त ॲटिट्यूड आहे, ही ना बोलत नाही पटकन, असं तसं खूप काही गोष्टी बोलतात. पण ही गोष्ट खरं सांगू तर खरंच खोटी आहे, असं काहीही नाही आहे. एक वेळेस मी बोलून तरी बघा, एक वेळेस मी बोलून बघा माझ्याशी, माझी वागणूक कशी आहे ती बघा, त्यानंतर तुम्हाला माझा स्वभाव समजेल ना. तुम्ही असं कोणालाही नुसतं असं बघून समोरून ना जज नाही करायला पाहिजे, मला तरी असं वाटतं. आधी तुम्ही त्याचा स्वभाव बघा, तो व्यक्ती कसा आहे ते आधी बघा आणि मग त्याला जज करा तुम्ही की तो व्यक्ती खडूस आहे की चांगला आहे म्हणून. पण माझ्या बाबतीत तर नेहमी असंच होतं. मी कुठेही गेले ना तर माझ्याशी पटकन कोणी बोलतच नाही, का बरं काय माहिती लोकांना काय प्रॉब्लेम असतो. तर मी वटसावित्री पौर्णिमेच्या ठिकाणीसुद्धा गेली होती ना, तर तिथं खूप साऱ्या लेडीज होत्या, परंतु ना त्या त्यांच्याच म्हणजे त्या माझ्याकडे बघत होत्या. पण आता नुसतं बघितल्याने मी कशी काय बोलू बरं का त्यांच्याशी, तुम्हीच मला सांगा. पण त्या माझ्याकडे बघत होते, मी पण असते त्यांच्याशी. पण तरी त्यांना ना काय माहिती काय वेगळं वाटत होतं का काय, ते काय मला माहिती नाही आहे. मग त्यातले 3 लेडीज होते, मी त्यांच्याबरोबर फोटोसुद्धा काढले. तर त्या मला म्हणजे ती लेडीजनं माझी स्वतःहून बोलली, तर मी तिच्याशी बोलली. मग मला वाटली की अरे वा चांगलं आहे बघा, स्वतःहून बोलते. मी तिला तेही बोलली, म्हटलं ताई तुम्ही थांबा, मला ओटी वगैरे पण भरायची आहे, तर तुम्ही माझी. ती बोलली की हां मग ठीक आहे म्हणे, तुम्ही माझी भरा, मी तुमची भरते. म्हटलं ठीक आहे. मग तशा 3 व्यक्तींशी मी बोलली. त्यानंतर आम्ही चांगलं गप्पा वगैरे केल्या, थोडा वेळ बसलो आम्ही झाडाखाली. तर मग असं पण असतं ना, म्हणजे डायरेक्ट बघूनच कोणाला तरी बघून ना आपण असं जज नाही करायला पाहिजे. तुमच्यापैकी पण कोणी असं असेल ना तर प्लीज तुमचा गैरसमज हा काढून टाका. असं माझ्याविषयी काही गैरसमज ठेवू नका. मी प्रत्येकाला तर नाही सांगू शकत, पण व्हिडिओद्वारे तर नक्कीच तुम्हाला सांगू शकते. चला तर मग असं आता माझी कहाणी खूप जास्त मोठी झाली ना असं. त्यानंतर हेल्मेट आणलेलं होतं अंशूच्या पप्पांनी. ते अंशूला ते का आवडलं ना की तो सायकलवर बसून म्हणजे सायकलवर बसलेला होता आणि ते हेल्मेट घालून बसला होता. दिवसभर तो तेच खेळला. त्यानंतर तुम्हाला साडीचं मी एक ट्रिक सांगते, कदाचित तुम्हालाही येत असेल किंवा नसेल ते नाही माहिती, पण नसेल येत तर मग ही बघून घ्या. व्यवस्थित अशी घडी घालून घ्यायची, त्याला नंतर असं रोल करायचं. आपण जसं हात रुमाल घडी करतो ना त्याचप्रमाणे तसं करायचं. आणि त्याला ना एक शेवटचा तो पदर असतो ना, पदर म्हणायचा का, पॉकेटसारखं तयार होतं. त्या पॉकेटमध्ये ना ती साडी आतमध्ये टाकायची. त्यात अशा मस्तपैकी एका कवरमध्ये, म्हणजे साडीबरोबरच मला कवर भेटलेले होते, त्याच्यातच मी ते टाकलेलं आहे. तुम्हाला जर असे घ्यायचं असेल तर ऑनलाईनसुद्धा अवेलेबल असतात, लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल. आणि त्यानंतर हे जे ताट होतं ना मी खूप सांभाळून ठेवते, कारण की ना ते माझं खूप आवडतं ताट आहे ते पूजेचं. त्यामुळे मी एकदम याला रॅप वगैरे करून व्यवस्थित पिशूमध्ये ठेवून वरती ठेवून दिलेलं होतं. तर तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असेल नक्की लाईक सबस्क्राईब करा, काळजी घ्या. ओके बाय.